नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज. स्वामी संदीप मंडलिक हा इयत्ता 10वी मध्ये शिकणारा विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल राक्षेवाडी चाकण या शाळेचा विद्यार्थी असून त्याने नुकताच स्मार्ट सलाईन अलार्म सिस्टम तयार केला आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडियामध्ये त्याच्या या शोधाचे पेटंट सुद्धा रजिस्टर झाले आहे. स्वामीचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वामी हा मूळचा खेड तालुक्यातील कडूस गावचा असून सध्या तो कुरुळी येथे राहत आहे व प्राथमिक शिक्षण तो चाकणमधील राक्षेवाडी येथील विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. स्वामीला लहानपणापासून वेगवेगळे प्रयोग करण्याची आणि शिक्षणाची खूप आवड असल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी त्याला शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री देशमुख सर, मुख्याध्यापिका सौ स्वाती रणदिवे मॅडम तसंच शाळेतील शिक्षकांचे व त्याच्या कुटुंबातील आई वडील भाऊ यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले असे स्वामीने सांगितले. स्वामी याला नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून देश सेवा करण्याची इच्छा असल्याचे त्याने जनसंवादशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले. त्याने केलेलं संशोधन हे देशाच्या सीमेवर काम करणाऱ्या जवानांसाठी आणीबाणीच्या काळात उपयोगी पडेल असा त्याचा ठाम विश्वास असल्याचे सांगितले. विद्यार्थी मित्रांनी सतत प्रयोगशील असणे गरजेचे आहे आणि आपल्या देशासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. म्हणजेच देशासाठी आपले योगदान देण्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांचा मानस असावा असे मत स्वामीने व्यक्त केले. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचे नाव, आपल्या आई वडिलांचा सन्मान होईल असे समाजकार्य आपल्या हातून घडले पाहिजे असे मत व्यक्त केले. पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याच्या आवडीनिवडी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, जेणेकरून एक आदर्श विद्यार्थी तयार होऊन देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लागेल. स्वामीसारखे विद्यार्थी आणि स्वामींच्या पालकांसारखे पालक हे समाजापुढे नेहमीच समाजाला आदर्श असतील यात शंका नाही. स्वामीच्या या कार्यकर्तृत्वाला जनसंवादचा मानाचा सलाम आणि स्वामीला त्यांच्या पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी स्वामी संदीप मंडलिक, श्री SP देशमुख शिक्षण संस्था संचालित विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 10वीत शिकतो. माझी शाळा राक्षेवाडी चाकण येथे आहे. मी कुरुळी गावात राहतो, पण माझं मूळ गाव कडूस आहे. आमच्या शाळेमध्ये टाटाने एक एक्झिबिशन केलं होतं. त्याच्यामध्ये DRDOचे सायंटिस्टसुद्धा आले होते. मग त्या DRDOच्या सायंटिस्टची मुलाखत घ्यायला मला व माझ्या 2-3 मित्रांना बोलवलेलं. मग त्या सरांसोबत बोलता बोलता आम्ही आमचे प्रोजेक्ट सांगितले. ते सर म्हणाले की तुम्ही अजून प्रॉब्लेम शोधा आणि त्या प्रॉब्लेमचे जे तुम्ही प्रोजेक्ट्स बनवसाल ते पेटंट करून घ्या. मग आमच्या सरांनी म्हणजे आमच्या शाळेचे अध्यक्ष माननीय शामराव देशमुख सर यांनी प्रॉब्लेम सांगितला की जे आपले जवान सीमेवर असतात त्यांना तर सलाईन लावून सोडून देतात, पण ती सलाईन संपली की त्यांच्या बॉडीमध्ये हवा जाऊ शकते किंवा ते रक्त परत येऊ शकतं प्रेशरमुळं. मग सर म्हणाले ह्याच्यावर तुम्ही संशोधन करा. मग हे प्रोजेक्ट मी तयार केलं. मी इथे एक सलाईन अलार्म सिस्टीम असा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. या प्रोजेक्टचं अख्खं नाव स्मार्ट सलाईन अलार्म सिस्टीम SSAS असं आहे. या प्रोजेक्टचा मुख्य आधार, मूळ किंवा आपण फाउंडेशन म्हणू शकतो ते आहे की जेव्हा सलाईन संपायला येते आणि पेशंटजवळ जर कोण नसेल तर ती सलाईन अलार्म हे स्वतःच डॉक्टर किंवा नर्सला इंडिकेट करणार. तर या सलाईनच्या बॉटलवर आपण टायडासेंट नॉन कॉन्टॅक्ट लिक्विड लेवल सेन्सर नावाचा एक सेन्सर फिट केलेला आहे. हा सेन्सर आपण आपल्या मनानुसार कुठल्याही थ्रेशोल्ड म्हणजे लिक्विडची लेवल तिथे आपण लावू शकतो. मग ज्या लेवलला आपल्याला लावायचं आहे आपण त्या लेवलला फिट करायचा आणि मागचा जो पट्टा आहे तो टाईट करायचा, जेणे की तो त्या बॉटलला चिटकून राहील. त्यानंतर हा सेन्सर ब्रेडबोर्डवर स्थित बझर आणि LED ह्याला सिग्नल देणार. ही LED लावलेली आहे प्रकाश वितरण करण्यासाठी, जेणे की समजा लक्ष नसेल तर लक्ष जाईल. आणि ही LED भरपूर प्रमाणात लावलेली असणार, म्हणजे दर सेन्सरसाठी वेगळी LED, जेणे की हे सुद्धा लक्षात येईल की कुठल्या पेशंटला सलाईन पाहिजे. त्या ब्रेडबोर्डच्या वरती त्याचा रूम नंबर असणार आणि LEDच्या खाली बेड नंबर असणार. हे सध्या प्रकल्प आहे म्हणून आपण साधंच ठेवलेलं आहे. बझर हा कॉमन असणार, म्हणजे आवाज झाला की डॉक्टर किंवा नर्स अलर्ट बोर्डकडे येईल आणि मग त्याला कळेल की कुठल्या पेशंटला गरज आहे. तर सध्या आपण प्रकल्प चालू करू. ही सलाईन चालू केली, सलाईन इथून वाहायला लागली
सलाईन खाली आली की असा बजर वाजणार. मग जेव्हा हे टायडॅसेंट परत त्या लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तेव्हा चालू होणार. जेव्हा ह्याला नाव द्यायची वेळ आली तेव्हा आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती रणदिवे मॅम त्यांनी ह्याचं नाव ठेवलं SSAS SAS स्मार्ट सलाईन अलार्म सिस्टीम. कारण की हे स्मार्ट कशामुळे, ह्याच्या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळं आणि सलाईन अलार्म सिस्टीम आहे म्हणून ह्याचं नाव ठेवलं स्मार्ट सलाईन अलार्म सिस्टीम SAS. यात मी कंपोनंटचा वापर म्हणजे सर्वात पहिलं टायडॅसेंट नॉन कॉन्टॅक्ट लिक्विड लेवल सेन्सर, जो की फक्त लिक्विडची लेवल सेन्स करतो. म्हणजे ह्यानी फायदा काय झाला, आतमध्ये लिक्विडमध्ये आपल्याला कुठला इन्स्ट्रुमेंट टाकायची गरज नाही. कारण की सलाईनमध्ये जर कुठला इन्स्ट्रुमेंट टाकला तर सलाईन कंटॅमिनेट होते. हे बाहेरच्या बाहेरच त्याला कवर करतं. दुसरा कंपोनंट म्हणजे ब्रेडबोर्ड, जो की बाकीच्या कंपोनंट्सला पकडून ठेवतो. 2 HWच्या 9 वोल्टच्या बॅटरी वापरलेल्या आहेत अख्ख्या सिस्टीमला पॉवर करायला. आणि जेव्हा हे आपण फुल स्केलमध्ये प्रोजेक्ट बनवू तेव्हा ह्याला सेपरेट पॉवर सिस्टीम राहणार, जी की हॉस्पिटलच्या पॉवर सिस्टीमला कनेक्टेड नसणार. म्हणजे समजा हॉस्पिटलचा पॉवर संपला किंवा कट ऑफ झाला तर ही सिस्टीम इंडिपेंडेंटली वर्क करू शकते. तिसरा कंपोनंट म्हणजे बजर. हा बजर आपण ह्याच्यात अटॅच केलेला आहे ऑडिबल अलार्म क्रिएट करायला, जेणे की समजा कोणी लांब असलं तरी त्याला कळेल. एक रेजिस्टर वापरलेला आहे जेणे की ही LED सेफ राहते. आणि ही LED आपण एकच सेन्सर आहे म्हणून सध्या एकच LED आहे, पण एक आपण प्रॉपर अलर्ट बोर्ड बनवणार ज्याच्यावर दर LEDच्या खाली नाव असणार, नाव म्हणजे नंबर त्या बेडचा, आणि तो अलर्ट बोर्डच्या वरती अख्ख्या रूमचा नंबर असणार. म्हणजे डॉक्टरला हे सुद्धा कळेल की कुठल्या रूममध्ये कुठल्या बेडमधली सलाईन संपलेली आहे. आणि हा बजर सगळ्यांना कॉमन कनेक्टेड असणार. तर मग आपण ह्याच्या मेंटेनन्सकडं टर्न घेऊ की ह्याचा मेंटेनन्स कसा करायचा. तर हे आपण ॲनालॉग बोर्डवरच ठेवलेलं आहे. कारण की जर आपण डिजिटल बोर्ड वापरला तर त्याला जर काय मॅलफंक्शन झालं तर त्याला रिपेअर करायला त्याचा टेक्निशियनच लागतो. पण आपण ॲनालॉग बोर्ड ठेवून एकदम युजर फ्रेंडली आणि प्लग अँड प्ले ऑपरेशन्स केलेले आहेत. म्हणजे नर्ससुद्धा किंवा एखादा वॉर्ड बॉय असला तरी तो ह्याला मेंटेन करू शकतो. इयत्ता मी 10वीत आहे, पण मला पुढचं शिक्षण हे 11वी-12वी सायन्स आणि इंजिनिअरिंग मेकॅट्रॉनिक्स करायची आहे. मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करून मला ह्या फील्डमधलं अजून नॉलेज भेटेल. आणि माझा मेन गोल देशसेवा करण्याचा आहे, म्हणून मला UPSC देऊन IAS ऑफिसर बनायचं आहे. आता या प्रोजेक्टचा सर्वात मेन यूज हा भारताच्या सीमेवर होणार. कारण की जेव्हा जवान हे जखमी होऊन येतात तेव्हा तिथले डॉक्टर सलाईन लावून पुढच्या जवानाकडे जातात. मग ती सलाईन संपली आहे नाही संपली, किती द्यायची, हे डॉक्टरचं लक्ष नसतं. पण हे सिस्टीम जेव्हा ते डॉक्टर लावेल किंवा वॉर्ड बॉय लावेल तेव्हा त्यांना खरंच लक्ष द्यायची गरज नाही पडणार. कारण की हे सिस्टीम स्वतःच डॉक्टरला अलार्म देईल. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या देशाचे जे भविष्य आहे म्हणजेच विद्यार्थी, तो कुठलाही असू दे, शहरातला असू दे किंवा ग्रामीण भागातला असू दे, प्रयोग करत राहा. कारण की जोपर्यंत तुम्ही प्रयोग नाही करत तोपर्यंत तुम्हाला समजणारच नाही हे जग कसं करतं. नुसतंच पुस्तकी ज्ञान घेऊन तुम्ही आयुष्यात पुढे नाही जाऊ शकत. जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली करून नाही बघत तोपर्यंत तुम्हाला खरंच कळणार नाही. आता घरात जे खराब झालेले इन्स्ट्रुमेंट आहेत ते खोलून पहा. बाहेर विकण्यापेक्षा ते तुम्ही खोलून पहा. कारण की त्यांनी जे तुम्हाला ज्ञान भेटेल ते बाहेर विकलेल्या किमतीपेक्षा खूप जास्त मोलाचं असेल. आणि हे सर्व करताना सर्वात पहिलं आपले गुरु, आईवडील आणि भाऊबंधू ह्यांना विसरू नका. आणि जे काही तुम्ही ज्ञान घेसाल ते आपल्या देशासाठीच वापरा. असं नका करू की देशात ज्ञान घेतलं आणि बाहेरच्या देशात तुम्ही जाऊन कमवायला लागले. तिथं ऑपॉर्च्युनिटी जास्त असतील, पण जोपर्यंत आपण आपल्या देशात ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करत नाही तोपर्यंत आपला देश प्रगतिशील होणारच नाही. बाहेर जाऊन तुम्ही जॉब करसाल, पण इथलं काय, जी टेक्नॉलॉजी ते आत्ता वापरतात आहेत ती 10 वर्षानंतर आपल्याकडे येणार आहे. मग त्यापेक्षा इथं क्रिएट करा आणि 10 वर्षानंतर त्यांना वापरायला द्या. आपला शेतकरी समाज हा देशाचा मूळ आहे, म्हणून तो प्रगतिशील झाला पाहिजे. शेतकऱ्यांची मुलं ही फक्त असं नाही की त्यांनी शेतीच केली पाहिजे, शेतीसोबत त्यांनी असेही प्रयोग केले पाहिजे. कारण की असे प्रयोग केले तर ते आपल्याला आपली शेती वाढवता सुद्धा येईल. आणि जी काही ती आपण शेती करतो आहे हे आपल्या देशाचं मूळच आहे. ते जर मूळ म्हणजेच फाउंडेशन आपण अजून भक्कम केला तर तो आपल्या देशाला आकाश गाठू शकतो. जवानांसाठी सुद्धा आपण आपले इन्व्हेन्शन्स केले पाहिजे. कारण की
आपण जे म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे, म्हणून कृषी म्हणजेच शेतकरी आणि जवान हे आपल्या देशाचे स्तंभ आहेत. कारण की जर शेतकरी जागला तरच आपण जागणार आहे, आणि जर जवानाने आपलं मदत केली किंवा तिथं संरक्षण केलं तरच आपण आज सुखाची झोप घेऊ शकतो. आणि मुद्दा म्हणजे माझ्या घरच्यांचा सर्वात मोठा ह्याच्यात योगदान राहिलेलं आहे. हे कॉम्पोनंट्स इथं नाही भेटत. हे कॉम्पोनंट्स घ्यायला आम्ही रावेतला गेलो, तिथूनही पुढच्या भागांमध्ये फिरलो. ह्याच्यात माझा दादा, वडील आणि आई तिघांचंही खूप मोठं योगदान आहे. मी डॉक्टर संदीप मंडलिक पशुवैद्यक क्षेत्रामध्ये म्हणजेच ग्रामीण शेतकरी कुटुंबामध्ये काम करत असताना जे काही शेतकऱ्यांच्या काही अडीअडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पशुधनाच्या मार्फत. आणि त्याचाच एक जे काही कष्ट आहेत ते पाहून मुलांनी त्या पद्धतीने पुढं वाटचाल केलेली आहे. नमस्कार, मी स्वामीची आई दीपाली संदीप मंडलिक. मी भोसरी महात्मा फुले शाळेमध्ये गेल्या 30 वर्षापासून कार्यरत आहे. स्वामी लहानपणापासून खूप प्रयोगशील मुलगा म्हणून ओळखला जातो आमच्याकडे पण आणि शाळेमध्ये सुद्धा. या प्रयोगासाठी किंवा सायन्सचे वेगवेगळे प्रयोग करायला त्यांच्या मुख्याध्यापिका मॅडम सौ स्वाती रणदिवे यांनी खूप प्रोत्साहन दिलं. जशी हिऱ्याची परख जोहरीला असते, तर स्वाती रणदिवे मॅडम स्वामीच्यासाठी या जोहरी झाल्या आणि स्वामी आपला हिरा झाला. त्याच्याबरोबर SP देशमुख संस्थानाचे अध्यक्ष श्री देशमुख सर यांचेसुद्धा खूप मोलाचे सहकार्य आणि गायडन्स स्वामीला लाभलं. त्यामुळेच तो इथपर्यंत येऊ शकला. मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रोत्साहन करा असं मी सांगेल, की त्यांनी ते प्रयोग करतायत, वेगवेगळ्या घरातले काही इन्स्ट्रुमेंट वापरतायत, पसारा करतायत म्हणून आपण मुलांना खूप ओरडतो. पण ॲक्च्युली ती मुलं खूप क्रिएटिव्ह असतात, खूप प्रयोग करणारी असतात. त्याच्यातून एखादं असं काहीतरी फळ आपल्याला किंवा समाजाला मिळून जातं. जसं की स्वामीने आत्ता हा सलाईनचा प्रयोग केला. त्याला आम्ही लहानपणापासून कुठल्याही गोष्टीला कधी अडवलेलं नाही आहे आणि त्याच्यातून त्याने हा प्रयोग केला. म्हणजे तुम्ही बघत असाल की किती छोट्या आणि माफक दरामध्ये आलेल्या वस्तूतून त्यांनी ही निर्मिती केलेली आहे. तर वेळोवेळी मुलांना प्रोत्साहन द्या, खूप निरीक्षण करा, मुलांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. जर त्यांच्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाही तर त्यांच्या मनामध्ये तो प्रश्न सॉल्व झालेला नसतो. तो जेव्हा सॉल्व होतो, आपण उत्तर दिल्याच्यानंतर तो प्रश्न सॉल्व होतो. तर मुलांना त्या प्रश्नांची उत्तरं द्या. त्यांच्या प्रयोगाकडे तुम्ही लक्ष द्या की त्याच्यातून अजून काही क्रिएटिव्ह करता येईल का. नमस्कार, मी स्वामीचा मोठा भाऊ आश्मी संदीप मंडलिक. स्वामी त्याला लहानपणापासून बघतो आहे मी. त्याचं असं आहे की तो जोपर्यंत एक गोष्ट होत नाही तोपर्यंत तो स्वस्थ नसतो. म्हणजे त्याला अशी चेन पडत नाही, त्याला झोप येत नाही रात्रीची. आता जेव्हा त्याचं हे प्रोजेक्ट जेव्हा ते सक्सेसफुल झालं तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. 2-2:30 वाजेपर्यंत तो ते करत होता. आणि जेव्हा ते सक्सेसफुल झालं तेव्हा तो एवढा खुश झाला की आम्ही रात्री अख्ख्या घराला उठून सांगितलं होतं की आमचं हे प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं आहे. म्हणजे त्याचं असं आहे की त्यांनी एक गोष्ट करायला घेतली की तो ते करतोच, म्हणजे करतच असतो. 100% डेडिकेशन देतो. आणि प्रत्येक मुलामध्ये काही ना काहीतरी असतं. ते फक्त त्यांच्या आईवडिलांना ओळखता आलं पाहिजे की आपला मुलगा कशात पुढं जाऊ शकतो, आणि त्या हिशोबाने त्याला सपोर्ट केला की तो नक्कीच आईवडिलांचं नाव काढतो. हा लहानपणापासूनच संशोधन वृत्तीचा असल्यामुळे आम्ही त्या क्षेत्रामध्ये त्याला प्रोत्साहन देत गेलो. त्याचप्रमाणे त्याचे शाळेमधील जे काही शिक्षक आहेत, गुरुवर्य आहेत, त्यांनीसुद्धा त्या पद्धतीने त्याला घडवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे पहिले आभार मानतो आणि धन्यवाद देतो त्यांना. मला असं वाटतं की मुलं जेव्हा लहान असतात त्यावेळेला ते खूप क्युरियसली प्रश्न विचारत असतात, जास्त करून आईच्या मागे. तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर जर तुम्ही देत गेला ना तर मुलांचा खूप प्रश्नांचा आवाका वाढतो. त्यांच्या बुद्धीचं जी लेवल आहे, समाधानकारक उत्तर त्यांना दिलं गेल्यामुळे ते वेगळ्या प्रश्नांकडे वळतात आणि हे असंच करत 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 मुलं खूप प्रयोगशील बनतात. तर माझा एक म्हणजे सल्ला राहील की तुम्ही कुठल्याही प्रश्नांचं उत्तर मुलांचं टाळू नका किंवा फक्त हो म्हणून बाजूला होऊ नका. त्यांचं समाधान होईपर्यंत त्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही देत राहा. आम्ही स्वामीला तसंच हे केलं. त्यांनी लहानपणापासून कुठलाही प्रश्न विचारला ना आम्ही कधी टाळलेलं नाही आहे. आम्ही त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत गेलो. तो आमच्या घरामध्ये सगळ्यात लहान आहे, पण आम्ही तिघंही त्याच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर येत गेलो. त्याचं हे फळस्वरूप तुमच्यासमोर येत आहे. स्वामी ज्या शाळेत आहे ती शाळा म्हणजे त्याची एवढी युनिक शाळा आहे की ती शाळा प्रत्येक मुलाच्या फ्युचरच्या हिशोबाने विचार करते की प्रत्येक मुलगा कसा फ्युचर ओरिएंटेड होईल किंवा त्या फ्युचरला काय चांगलं आहे काय नाही चांगलं आहे. त्याची शाळा म्हणजे
जशी आम्हाला हवी होती तशी शाळा आहे. स्वामीची शाळा म्हणजे विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, जी की राक्षेवाडीमध्ये. एक माझ्याकडून सर्व मुलांना सल्ला राहील की असे काही तुम्ही प्रोजेक्ट्स करताना मोबाईलचा वापर करू नका. कारण की जोपर्यंत जर तुम्ही मोबाईलचा वापर केला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं लगेच भेटणार. पण जर ती तुम्हाला उत्तरं लगेच भेटली तर ते उत्तर येण्यासाठी, सोल्युशन येण्यासाठी कारण काय हे तुम्हाला कधीच माहीत नाही पडणार. म्हणून तुम्ही मोबाईलचा वापर कमीत करा. कारण की एकदा जर तुम्हाला त्याची सवय लागली तर तुम्ही त्याच्यामागे इतके वेडे व्हाल की तुम्हाला कळणारच नाही त्या मोबाईलशिवाय की कसं करायचं आहे. म्हणून मोबाईलचा वापर कमी करा. बिकॉज क्युरियोसिटी इज द फाउंडेशन ऑफ सक्सेस. जनसंवाद चॅनल ह्याला मी खूप धन्यवाद देतो, कारण की या चॅनलमुळंच माझं हे प्रकल्प तुमच्यासमोर येऊ शकलं आहे. हा चॅनल ग्रामीण भागातल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे आणि हे स्वतः माझी मुलाखत घ्यायला आले, यांच्याबद्दल मी त्यांचा खूप धन्यवाद देतो.